गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. दूध व्यवसायामध्ये पूर्ण क्षमतेनं दूध काढणे महत्त्वाचे. गाईची क्षमता आहे दूध देण्याची, पण तुम्ही नाही काढू शकत. त्याचं कारण आहे तुमचा आहार आणि तुमचा खुराक, तुमचं मिनरल, तुमचं पाणी व्यवस्थापन आणि असणारं वातावरणातलं टेम्परेचर किंवा इतर घटक. तर वातावरण आपल्या हातात नाही, पाणी आपल्या हातात आहे. जनावरांना चांगलं पाणी पाजणे गरजेचं आहे. सध्या पाण्याचे सगळे स्तोत्र खराब झाले आहेत. सगळ्यांचा क्षार वाढलेला आहे. त्यासाठी एक वॉटर कंडिशनर किंवा जर आरो बसवला तर मग अति महत्त्वाचं, अति फारच चांगलं. पाणी ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर वैरण, हिरव्या वैरणमध्ये पौष्टिकता असणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नेहमीच मी सांगतो आहे, मक्यापेक्षा कडवळ ज्वारी, बाजरी तर अत्यंत उत्तम. फॉस्फरसचा अखंड स्तोत्र आहे बाजरीमध्ये आणि चांगलं दूध देतात बाजरीमध्ये. आणि ज्वारी, मुरघास, याच्यामध्ये मुरघास असणे गरजेचं आहे. 25% मुरघास आणि 25% द्विदल असणे गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एकच दशरथ गवत. ह्या अशा दृष्टीने परिपूर्ण अशी वैरण दिली आणि आपण आहार दिला. खुराकामध्ये प्रोटीन महत्त्वाचे आहे. तुम्ही मका भरडा देत आहे, मका भरडामध्ये प्रोटीन नगण्य आहे. मग त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे. जनावरं खराब होतात, पुन्हा माझावर येत नाहीत किंवा लागू राहत नाहीत. याच्यासाठी काय गरजेचं आहे? प्रोटीन. प्रोटीन कशामध्ये आहे? पेंडीमध्ये आहे. सगळ्यात चांगला स्तोत्र आहे प्रोटीनचा आणि शुद्ध. सरकी पेंडीमध्ये प्रोटीन आहे, परंतु ते पचनाला आणि बाकीचं थोडंसं हानिकारक द्रव्य त्या सरकी पेंडीमध्ये आहे. म्हणून सरकी पेंड टाळली तर बरं होईल. शेंगदाणा पेंड आहे. शेंगदाणा पेंडीमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियमची कमतरता आहे. प्रोटीन आहे, पण जर आपण सोया पेंड, सोया DOC वापरतो तर स्वस्त आणि मस्त. सध्याची सोया DOCचे मार्केट जगामध्येच कमी आलेलं आहे. साधारण 32 रुपये 31 रुपये सोया DOC मिळतो. आणि चांगलं प्रोटीन, 50% प्रोटीन जातं त्याचं. मी ती वापरतो. आणि गहूचा हरभरा काढणा आणि सोया DOC, एक 40% गहूचा, 40% हरभरा काढणा आणि 20% सोया DOC. मिनरल 2 किलो आणि मीठ 2 किलो. जर स्वतःचं पशुखाद्य तयार केलं तर कमी खर्चामध्ये अतिशय चांगलं पशुखाद्य तयार होतं. आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही तुमचं वैरणीचं नियोजन, खुराकाचं नियोजन, मिनरलचं नियोजन, पाण्याचं नियोजन, मिठाचे नियोजन जर केलं तर जनावरं, गाई 1 महिन्यामध्ये चमकतात, तयार होतात. आणि ती पाकत असतात. आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो ना, आपण पाकत असतात. आणि दूध तर वाढतंच वाढतं, प्रजनन क्षमता वाढते. आणि ही जी पद्धत आहे ती मी आजमावलेली आहे. मी सोया DOC सुरू केल्यानंतर दूध वाढलं, गाई तयार झालं आणि दूध पण वाढलं, गाई तयार झाल्या आणि पटापटा लागू केलं. मी केलं, आपण सर्वांनी करावं. आणि सोया DOC लातूरला मिळतो. उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आमचं लोकमंगल शुगर फॅक्टरी आहे. तिथे सोया प्लस नावाची आमच्या माजी खासदार सुभाष देशमुख यांची एक फॅक्टरी आहे. ती देतात सोया DOC. सर्व शेतकऱ्यांना आम्ही विनंती केली की घेऊन जा, काय अडचण नाही. मोठं प्रमाण नसतं तरी टनानं तर नाही, 1 टनभर तर कमीत कमी नाही. काय कोणाला तरी विकायचं. इतर कंपन्या इतके दिवस मी बरेच वेळा प्रयत्न केला, पण सोया DOC घेत नाही. 10 टन घ्या. 10 टन काय करायचं? पण यांचं सहकार्य असं आहे, 1 टन घ्या, 30-32 रुपये, 32 रुपये प्लस काय असेल GST वगैरे. रुपये 8 कमी जास्त भाव असतो. जागतिक बाजार आहे आणि आपण तो सोया DOC घ्यावा. लातूरला पण सोया DOC आहे. सांगलीला पण एक घोडावत नावाची आहे, त्याकडे पण सोया DOC मिळते. ज्या त्या भागातल्या लोकांनी ज्या त्या भागामध्ये सोया DOC वापरावं
20% आपल्या पशुखाद्यामध्ये सोया DOC वापरा, 2% मिनरल वापरा, 2% मीठ वापरा, 40% गहू भुसा वापरा, 40% हरभरा कळणा वापरा, वाटाणा कळणा वापरा, मूग कळणा वापरा, कुठल्या तरी द्विदल डाळीचा कळणा वापरा, चुनी याला म्हणता येईल. आणि ह्या पशुखाद्यावर तुम्ही दूध काढलं तर ते पूर्ण क्षमतेनं दूध निघतं. 10 लिटरची गाय 12 लिटर दूध देईल, 12 लिटरची गाय 13 लिटर दूध देईल. आणि ह्या सगळ्या पशुखाद्याचा किंवा खर्च निघून जाईल. आणि प्रजनन शक्ती वाढल्यामुळं गाई वेळेवर माझ्यावर जाणे आणि लागू राहणं हे एक प्रमाण वाढेल. करून बघा, केलेलं आहे आणि फोन करा, बाबा झाले आमच्याकडे काहीतरी. तयार पशुखाद्यापेक्षा हे पशुखाद्य अतिशय चांगलं आहे, तुम्ही करावं. भेटूया पुढच्या भागात.